नमस्कार. तर आजची रेसिपी आहे अळूवडी. आता अळूवडीची रेसिपी पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती येत आहे. पहिलाही व्हिडिओ आहे, त्याला तुम्ही खूप खूप सारा प्रतिसाद दिला, त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. आणि याही व्हिडिओला प्रतिसाद द्याल अशी मी आशा करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. खमंग, खुसखुशीत आणि भरपूर लेअर सुटणारी अळूवडी कशी बनवायची याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. भरपूर टिप्स देणार आहे. पानं कशी निवडायची तेही सांगणार आहे. तर चला मग वेळ न दवडता सुरू करूया. तर इकडे मी अळूच्या पानांच्या 2 जुड्या घेतलेल्या आहेत. आजची पानं जरा माझी छोटीच आहेच, मला मोठी पानं भेटली नाहीत. पण जेव्हा आपण अळूच्या वड्या बनवतो तेव्हा पानं आपल्याला काळ्या देठांची निवडायची आहेत, ही नाकी हिरव्या देठांची. आणि त्याच्यावरची जी आपण जेव्हा देठ काढतो, देठ काढून घेतल्यानंतर त्याच्यावरच्या शिराही आपल्याला चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायच्या आहेत. असं केल्याने पानातला खाजरेपणा कमी होऊ शकतो. काही जण लाटण्याने दाबून घेतात. तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करू शकता. पण मला असं वाटतं की जर शिरा काढल्या तर खाजरेपणा बऱ्यापैकी कमी होऊन जातो. तर अळूची पडी जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपल्याला पानं निवडायची आहेत, ती म्हणजे जरा थिक असणारी. जेव्हा आपण भाजी बनवतो अळूच्या पानांची तेव्हा ती पानं अगदीच नरम असतात आणि मऊ असतात. आता इकडे पानं छान धुवून आले आहेत. याच्यासाठी आता आपल्याला मसाला बनवायचा आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 20 ते 25 लसूण पाकळ्या घेतल्या, त्याचबरोबर हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी 5-6 घातलेल्या आहेत. भरपूर कोथिंबीर घातली आहे आणि 1 चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा आणि त्याचबरोबर आपल्याला गुळाचा एक छोटासा खडा घालायचा आहे आणि हे वाटण करून घ्यायचं आहे. आता त्याचबरोबर टोपामध्ये 1.5 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे, डाळीचं पीठ. त्याच्यामध्ये आता आपल्याला 2 टेबलस्पून तांदूळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. आता तर तुमच्याकडे नसेल तरी काही हरकत नाही, नाही घातलं तरी चालेल. तर त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे, पाव चमचा हळद घातली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून तीळ घालून घ्यायचे आहेत आणि वाटलेलं जे वाटण होतं ते सगळं आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 लिंबू पिळून घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे जर लिंबू तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही वाटणामध्ये जेव्हा आपण मिरची वाटतो तेव्हा तुम्ही चिंचही वाटू शकता किंवा मग चिंचेचा कोळ करून ते पाणी तुम्ही याच्यामध्ये घातलं तरीही चालेल. तुम्हाला जे आवडत आहे ते तुम्ही करू शकता. आणि आता याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर अर्धा चमचा घालायची आहे. हे सगळं घालून झाल्यानंतर आपल्याला हाताच्या साहाय्याने छान जिन्नस कोरडेच मिक्स करून घ्यायचे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालत आपल्याला छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर कसं हवं आपल्याला, अळूच्या पाने जेव्हा आपण भरतो तेव्हा हे बॅटरनं आपल्याला जास्त थिक हवं आहे, नाही पातळ. जर तुम्ही दाटसर कराल तर ते पसरलं जाणार नाही व्यवस्थित आणि पातळ केलं तर पानावरून ओघळून खाली येऊ शकतं आणि वडी बनवताना खूप त्रासदायक बनू शकतं. आता इकडे मी गॅसवरती स्टीमर ठेवला आहे, वरच्या भांड्याला तेल लावून घेतलं आहे आणि खालच्या भांड्यामध्ये पाणी घालून ठेवलं आहे आणि गॅस चालू ठेवला आहे पाणी उकळण्यासाठी. तर चला आता वड्या भरून घेऊया. इथे मी चॉपिंग बोर्ड घेतला आहे, तुम्ही काहीही घ्या, परात, ताट काही आवडेल ते घ्या. त्याच्यावरती एक मोठं पान घेऊन पालतं घाला, म्हणजेच फ्रंट बाजू आहे ती खाली ठेवून मागची बाजू वरती करा आणि बोटाच्या साहाय्याने थोडं थोडं पीठ घ्या आणि अशा पद्धतीने सगळ्या पानावरती स्प्रेड करून घ्या, लावून घ्या आणि व्यवस्थित लावून घ्या. आता एका पानावरती पीठ लावून झालं की दुसरं पान आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं आहे, पण ते उलट दिशेने ठेवायचं आहे. कारण जर खालच्या पानाचं टोक पुढे असेल तर दुसऱ्या पानाचं टोक आपल्याकडे असायला हवं. मी अगदी सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, जास्त काही अवघड भाषेमध्ये सांगत नाही. जसं तुम्हाला कळेल तसं सोप्या भाषेत सांगते. आणि अशीच पानं आपल्याला उलट सुलट ठेवून सगळ्या वड्या भरून घ्यायच्या आहेत, म्हणजे सगळी पानांना पीठ आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. आता माझी पानं एकदम छोटी होती, त्याच्यामुळे मी 6 ते 7 पानांचा वापर करून ही अळूवडीचा रोल तयार केला आहे. पण जर तुमच्याकडे मोठी पानं असतील तर तुम्ही 3 ते 4च पानामध्ये अळूवडीचा रोल अगदी मस्त बनवू शकता. तर अशाच पद्धतीने आपण सगळ्या पानांना पीठ लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर तुम्ही पाहू शकता मी सगळीकडे पीठ व्यवस्थित लावून घेतलं आहे आणि आता आपल्याला ह्या ज्या कडा आहेत त्या आपल्याला दुमडून घ्यायच्या आहेत. सगळ्या पानांच्या व्यवस्थित अलगदपणे उचलायचं आणि ह्या कडा आहेत त्या आपल्याला अशा दुमडून घ्यायच्या आहेत. त्याच्यावर तुम्ही अगदी थोडंसं पीठही लावू शकता, जेणेकरून त्या कडा आहेत त्या सुटणार नाहीत. आणि खालच्या साईडचाही भाग उचलून पुन्हा आपल्याला दुमडून घ्यायचा आहे आणि तिथेही तुम्ही थोडंसं पीठ लावून घ्या, जेणेकरून ती जी कडा आहेत त्या सुटल्या नाही पाहिजेत. आणि आता आपल्याला पीठ सगळं लावून झाल्यानंतर, कडा दुमडून झाल्यानंतर आता आपल्याला याचा एक घट्ट असा रोल तयार करायचा आहे. आता तो कसा करायचा ते तुम्ही पहा. तर अशा रीतीने बोटांच्या साहाय्याने दाबत दाबत आपल्याला एजेस आहेत त्या अजिबात सोडायच्या नाहीत. कडा आपल्याला बोटाच्या साहाय्याने दाबून धरायच्या आहेत आणि फोल्ड करत करत आपल्याला एक रोल तयार करायचा आहे. आणि ही वडी अगदी पोकळ बनवायची नाही, घट्ट असा दाबत दाबत आपल्याला रोल तयार करायचा आहे. आणि जर बाजूचे एजेस ओपन असतील
असतील तर ते आतमध्ये दाबून घ्यायचे. अशा पद्धतीने एक तर रोल तयार झाला. हा दुसरा रोल आहे, तोही मी तुम्हाला रोल करून दाखवत आहे. पानं भरताना किंवा पानावरती पीठ लावताना मी दाखवलं नाही. आळूच्या वड्या बनवण्याची खूप सारी पद्धत आहे. आपण सगळी आळूची पानं एकत्र घेऊन बारीक कापायची, कोथिंबीर कापतो तशी, आणि सगळा जो माल आहे म्हणजेच पीठ मीठ सगळंच काय आहे ते सगळं एकात टाकायचं, मिक्स करायचं आणि वड्या बनवायच्या. इकडे 2 रोल आहेत ते मी स्टीमरमध्ये ठेवले. आता झाकण ठेवून 20 ते 25 मिनटं छान शिजू देऊया, नंतर आपण पाहूयात. तर आता बघा, रोल आपले छान शिजून आलेले आहेत आणि व्यवस्थित आता रोल वडीचे शिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला हे छान असे काढून घ्यायचे ताटामध्ये आणि थंड करून घ्यायचे आहेत, नंतर आपल्याला फ्राय करायचे आहेत. आणि इकडे आता रोल आपले छान थंड होऊन आलेले आहेत. तर चला आपण आता कट करून घेऊया. मगाशी मी तुम्हाला म्हटलेलं की आपल्याला आळूच्या पानांच्या कडा आहेत त्या दुमडून घ्यायच्या आहेत. त्या कशासाठी आपण दुमडून घेतल्या ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. ही तुमच्यासाठी खास टीप असणार आहे. तर मी वड्या जेव्हा कट करत आहे तेव्हा कुठेही वडी फिसकटली जात नाही किंवा तिचे लेयर सुटले जात नाही आहेत. इझिली कट होते आहे. जास्त पातळही मी कट केलेली नाही किंवा जास्त जाडही ठेवलेली नाही. मीडियम आकारामध्ये मी वडी कट करून घेतली आहे. वडी जेव्हा आपण तळतो तेव्हा तेलाचं टेम्परेचर आहे ते अगदी कडकडीत असायला हवं, गरम तेल असायला हवं. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये वड्या सोडू शकतो. आता वड्या दुमडून म्हणजे वड्यांच्या ज्या कडा आहेत त्या दुमडून का घेतल्या? जेव्हा तुम्ही तेलामध्ये वड्या जेव्हा सोडता, जर तुम्ही त्या कडा दुमडल्या नाही तर तुमचे जे वडीचे लेयर्स आहेत ते सगळे तेलामध्ये म्हणजे ज्या शंकरपाळ्या कशा पसरल्या जातात त्याचप्रमाणे आळूचे लेयर्स पण तेलामध्ये पसरले जातात आणि आळूवडीचे पूर्ण वेल सुटल्यासारखे वेल सुटतात. तर त्याच्यामुळे आपल्याला कडा ह्या दुमडून घ्यायच्या आहेत. आपल्या वड्या छान अशा फ्राय होऊन आल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. अगदी ब्राऊन रंगावरती तळलेल्या आहेत, छान खुसखुशीत खमंग झालेल्या आहेत. आणि तुम्ही पाहू शकता वडीच्या ज्या लेयर्स ज्या आलेल्या आहेत त्या अगदी उभारून दिसते आहेत, तुम्हीही पहा. तर असा आजचा व्हिडिओ होता. एकदा अशा पद्धतीने आळूवडी नक्की करून बघा. आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आळूवड्या कशा झाल्या त्याही सांगायला विसरू नका. आणि चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटेन. तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय.